डियर स्टुडंट्स, वेलकम टू स्टडी स्ट्रेटअवे. आज आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. पण तुम्ही म्हणणार की सर मुवमेंट ऑफ इनर्शिया तर आपला प्रिव्हियस लेक्चरमध्येच झाला. तर बरोबर आहे, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्येच मुवमेंट ऑफ इनर्शिया शिकलो. तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर मुवमेंट ऑफ इनर्शिया शिकायचं आहे आपल्याला एक युनिफॉर्म डिस्कचा, म्हणजे आपण रिंगचा पण मुवमेंट ऑफ इनर्शिया शिकणार आहोत. त्याच्यासोबत आपण शिकणार आहोत डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. पण तुम्ही म्हणणार की मग रिंग कशी? तर ही आहे रिंग, आणि ही जी दिसते तुम्हाला साईडला, तर ही एक डिस्क आहे, जी एक युनिफॉर्म डिस्क आहे, आणि ही आहे एक युनिफॉर्म रिंग. रिंग कशी? तर आपण ज्या बांगड्या बघतो तर ती असते आपली एक रिंगसारखी भाग, किंवा सायकलची जी रिंग असते त्याच्यासारखी ही एक रिंग आहे, जी युनिफॉर्म रिंग आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि ही एक डिस्क, जशी आपण प्लेट म्हणतो एखादी, ठीक आहे, किंवा बशीची जी बशी येते त्याच्यासारखी. म्हणजे तुम्ही म्हणणार की मग बशी आहे तर अशी येते सर ह्या पद्धतीने, तर तशी नाही सांगत मी म्हणतो एक डिस्क फक्त अशी, ठीक आहे, जी तुम्हाला ह्या पद्धतीने दिसते. त्या प्लेटबद्दल, त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शियाबद्दल आपण ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर मग मुवमेंट ऑफ इनर्शिया ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट केला होता प्रिव्हियस लेक्चरमध्ये, त्यावेळेस आपण एक रिजिड बॉडी घेतली होती, जे तुम्हाला माहिती असेल. आणि ह्या रिजिड बॉडीमधून एक ॲक्सिस जायचा, ज्याला आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणायचो. आणि ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून काही आपण 3 मासेस कन्सिडर केले होते. एक होता M1 मास, दुसरा होता M2 मास, आणि तिसरा होता तुमचा समथिंग MN मॅस. ठीक आहे. आणि हे जे मासेस होते ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून काहीतरी डिस्टन्सवर होते. R1 डिस्टन्स, R2 डिस्टन्स आणि RN डिस्टन्सवर होते. ठीक आहे. मग आपण काय केलं होतं, मुवमेंट ऑफ इनर्शिया I काढण्यासाठी समेशन केलं होतं, गुणाकार केला होता. कोणाचा? R1चा स्क्वेअर आणि मासचा स्क्वेअर, M1I स्क्वेअर, हा आपला मुवमेंट ऑफ इनर्शिया बनायचा. पण कसा? की मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण ज्यावेळेस लिहित होतो त्यावेळेस आपण समेशन करून टाकलं होतं. म्हणजे M1R1 स्क्वेअर प्लस M2R2 स्क्वेअर प्लस M3R3 स्क्वेअर प्लस डॅश 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 MNRN स्क्वेअर घेतला होता. तर हा जाऊन आपल्याकडे काहीतरी मुवमेंट ऑफ इनर्शिया बनला होता. पण हे रिझन काय होतं आपल्याकडे? इथे आपल्याकडे एक रिझन होतं, कारण ही जी रिजिड बॉडी होती, ज्या रिजिड बॉडीमध्ये जे मास होतं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन नव्हतं, म्हणजे एकाच ठिकाणी सारखं मास नव्हतं. आता जर तुम्ही ही रिंग बघितली तर ह्या रिंगच्या ह्या भागांवरती, हा सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असेल, या भागावरती मास आहे. ठीक आहे, इथे मास आहे, आणि हे मास कसं आहे तुमचं युनिफॉर्म आहे, बरोबर, सारखं आहे. इथे मास सारखं पडलेलं आहे. पण अशा रिजिड बॉडीमध्ये जिथे दगड असेल किंवा इतर वस्तू असतील, दगडासारखी जी ऑब्जेक्ट असेल, ठीक आहे, इथे मास युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन नसेल, म्हणून मला तो काढावा लागला I समेशन ऑफ MI/RI स्क्वेअर. हा मुवमेंट ऑफ इनर्शिया होता, ज्याला आपण ॲनालॉगस पण बघितलं होतं की मुवमेंट ऑफ इनर्शिया हा ॲनालॉगस कोणाशी असतो? मासशी ॲनालॉगस असतो. ठीक आहे. मग बघा, इथे जर मी युनिफॉर्म रिंग घेतली आणि युनिफॉर्म रिंगचा जर मी मास विचार केला तर हा मास असेल, आणि हे जे मास तुम्हाला दिसतंय हे मास काय? ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून R डिस्टन्सवर आहे. तर माझा मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा निघतो? I मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया निघून जाईल. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर युनिफॉर्म रिंग काय असेल बरं? I MR स्क्वेअर. पण हेच कन्सिडरेशन जर मी डिस्कच्या केसमध्ये घेतलं तर ते मला सोपं पडणार नाही. कारण काय होईल की इथून R डिस्टन्सवर एक रिंग असेल, म्हणजे ही एक युनिफॉर्म डिस्क आहे, आणि डिस्कमध्ये अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा रिंग असतील, बरोबर ना? अशा छोट्या छोट्या बऱ्याचशा रिंग एकत्र केल्या असतील, आणि तेव्हा जाऊन काय बनली असेल? एक पूर्ण डिस्क बनली असेल. ठीक आहे. मग जर मी डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा प्रयत्न केला तर मी एक काम करतो की एक रिंग घेतो. ही रिंग आहे, आणि ती रिंग ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून काहीतरी स्मॉल R डिस्टन्सवर आहे, आणि त्या रिंगची जी थिकनेस आहे ती DR एवढी आहे. ठीक आहे. आणि जे मास असेल रिंगचं ते असेल DM एवढं. ठीक आहे. आणि जर मी पूर्ण डिस्कचा विचार केला तर पूर्ण डिस्क आहे
पूर्ण डिस्कची रेडियस आहे कॅपिटल आर आणि पूर्ण डिस्कचा मास असेल कॅपिटल एम. ठीक आहे. मग कन्सिडरेशन कसं आहे की कन्सिडर अ सर्क्युलर डिस्क ज्याचं मास कॅपिटल एम आहे, जिचं रेडियस आर आहे, सेंटर ओ आहे, जिथून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होतो. त्याचा सरफेस एरिया जो आहे डिस्कचा तो आहे पाय कॅपिटल आर स्क्वेअर. आणि जर मी मास पर युनिट म्हणजे बघा पर युनिट कसा, जसं आपण एखादा प्लॉट विकत घ्यायला जातो ना, तर आपण एवढ्या स्क्वेअर 1 स्क्वेअर फीटची किंमत विचारतो आणि मग आपण 1000 स्क्वेअर फूट प्लॉट जो आहे तो विकत घेतो. ठीक आहे. तसंच मी ह्या पूर्ण डिस्क ही माझ्याकडे पूर्ण डिस्क आहे, त्याच्यामध्ये पर युनिट ठीक आहे मास पर युनिट घेणार आहे. एक छोटासा भाग जिथे मास किती आहे हे मी विचार करेल आणि मग पूर्ण किती असेल. जसं मी प्लॉटबद्दल बोललो की एक प्लॉट असेल, ज्या प्लॉटचा हा एक जो एरिया आहे तो 1 स्क्वेअर फीट आहे. ठीक आहे. 1 स्क्वेअर फीट म्हणजे युनिट एरियाची किंमत जर असेल काहीतरी 500 रुपये. ठीक आहे. तर पूर्ण एरिया जर 1000 असेल, ठीक आहे, 1000 स्क्वेअर फूटनुसार त्याची किंमत 5 लाखच्या आसपास बनून जाईल, 4-5 लाख रुपये. ठीक आहे. सो नाव कन्सिडरेशन समजा बघा की द मास पर युनिट एरिया मला सांगायचं आहे. म्हणजे मी एक छोटासा एरिया काढतोय, छोटासा एरिया त्याच्यामध्ये. मग मास पर युनिट एरिया ऑफ दॅट डिस्क काय होऊन जाईल, तर कॅपिटल एम तर पूर्ण मास आहे. ठीक आहे. त्याला जर मी सरफेस एरियाने डिवाईड करून दिलं डिस्कच्या पाय आर स्क्वेअरने, तर मला काय भेटेल, मास पर युनिट एरिया भेटून जाईल. म्हणजे कॅपिटल एम अपॉन पाय आर स्क्वेअर इज नथिंग बट द मास पर युनिट एरिया ऑफ द डिस्क भेटला. मग मी सपोज करतो की जी डिस्क आहे कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग. म्हणजे डिस्कमध्ये खूप साऱ्या कॉन्सेंट्रिक रिंग आहेत आणि रिंग छोट्या छोट्या रिंग्स एकत्र करून मी एक पूर्ण डिस्क तयार केलेली आहे. कसं बरं, सपोज की मी ही एक रिंग घेतली, नंतर ही दुसरी रिंग घेतली, नंतर मी ही तिसरी रिंग घेतली. ठीक आहे. नंतर मी ही एक चौथी रिंग घेतली. ठीक आहे. आणि नंतर मी 5वी रिंग घेतली. तर तुम्हाला दिसेल की ह्या रिंग एकत्र केल्यानंतर एक पूर्ण जर एरिया हा बघितला इथून इथपर्यंत तर तुम्हाला वाटेल की ही डिस्क आहे एक असं. म्हणजे जी डिस्क बनलेली ती कशी बनलेली, दॅट इज डिस्क कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉन्सेंट्रिक रिंग जर एक रिंग असेल तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढला जातो, मास इंटू रेडियस स्क्वेअर. ठीक आहे. हा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो रिंगचा. मग जी रिंग मी घेतलेली ती रिंग आर डिस्टन्सवर आहे आणि तिची थिकनेस डी आर एवढी आहे, छोटीशी रिंग आहे. जसं तुम्हाला इथे दिसत असेल की ही ती रिंग आहे मी जी काढलेली आहे, तुम्हाला दिसेल ती, आणि ती आर डिस्टन्सवर आहे, स्मॉल आर. तिची जी थिकनेस आहे ती डी आर एवढी आहे. ठीक आहे. मग बघा की अशा रिंग थ्रू जर मी एरिया ऑफ रिंग काढला तर तो दिसेल सर्कम्फरन्स इंटू थिकनेस. हा एरियाचा फॉर्म्युला आहे, रिंगच्या एरियाचा फॉर्म्युला. मग सर्कम्फरन्स किती असतो, सर्कम्फरन्स असतो 2 पाय आर आणि जी थिकनेस मी घेतलेली ती डी आर एवढी आहे. ठीक आहे. मग एरिया ऑफ रिंग निघून गेला. त्याच्याच थ्रू जर मास ऑफ रिंग मला काढायचं असेल तर मी मास पर युनिट एरिया घेईल इंटू एरिया ऑफ द रिंग. म्हणजे बघा हा जो मास पर युनिट एरिया आपण काढला होता तोच मास पर युनिट एरिया आहे कॅपिटल एम अपॉन पाय आर स्क्वेअर. आणि जी एरिया ऑफ रिंग आहे तो मी त्याला मल्टिप्लाय करून देईल. तर इथे बघा तुम्हाला दिसेल यम पाय आर स्क्वेअर हा मास पर युनिट एरिया झाला आणि एरिया ऑफ रिंग होता 2 पाय आर इंटू डी आर. तर याच्यामधून जर मी पाय कॅन्सल करून घेतला, ठीक आहे, आणि एवढा जो एरिया आहे हा मास ऑफ द रिंग आहे फक्त, म्हणजे डी एम एरिया मला लागणार आहे. आणि डी एम एरिया जर बघितला तर हा डी एम एरिया कोणाचा आहे, दॅट इज द रिंगचा आहे, जी रिंग आर डिस्टन्सवरती आहे, जिची थिकनेस डी आर एवढी आहे. ठीक आहे. मग हा जो डी एम एरिया माझ्याकडे बनतो तो आहे 2 आर डी आर अपॉन आर स्क्वेअर, कॅपिटल आर स्क्वेअर. बघा बरं, कारण इथे कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला उरताना काय दिसेल, इथे दिसेल 2, हा दिसतोय कॅपिटल एम, ठीक आहे, हा दिसतोय आर आणि हा आहे डी आर आणि डिवाइडला फक्त तुमचा उरला आहे आर स्क्वेअर. बरोबर. तर हा झाला मास ऑफ द रिंग. जर मास ऑफ रिंग भेटून गेला असेल तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग माहिती आहे
अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड द परपेंडिक्युलर टू प्लेन. तर आपण कसा लिहितो, दॅट इज मास मल्टिप्लाय करतो रेडियसच्या स्क्वेअरला. तर हा झाला मुमेंट ऑफ इनर्शिया. पण मास किती निघाला आहे तुमचा, ट्वाईस mr/dr अपॉन आर स्क्वेअर. तर मी तो फक्त dmच्या जागेवर लिहून टाकलेला आहे. बघा बरं इथे ट्वाईस mr/dr. तर तुम्ही हा आर स्क्वेअर घेतला जो इथे लिहिलेला आहे आर स्क्वेअर इंटू आर, तर तुमच्याकडे बनून जाईल आर क्यूब, बरोबर. आणि राहिली गोष्ट हा झाला आर स्क्वेअर इंटू आर, आर क्यूब, आणि मग हा राहिला तुमचा डी आर मल्टिप्लायला. ठीक आहे. मग याच्यामधून तुम्हाला दिसेल ट्वाईस मी पुढे लिहिलेला आहे आणि हा जो आर स्क्वेअर आहे तो मी डिवाईडला करून टाकलेला आहे. आता बघा की जी रेडियस आहे कॉन्सेंट्रिक रिंगची ती हळूहळू बदलते, म्हणजे झिरोपासून कॅपिटल आरकडे चाललेली आहे. म्हणजे कशी की सपोज पहिले जी रिंग होती माझ्याकडे, ही रिंग एकदम छोटीशी होती. जशी मी म्हणतो लाईक दिस, एक छोटीशी रिंग होती. नंतर जसं आपण एक काम करू, एक छोटीशी रिंग आहे, तिचा जो डायमीटर असेल, तिची जी रेडियस असेल ती 0 आहे. नंतर मग वाढायला लागली हळूहळू, नंतर ती रिंग हळूहळू वाढायला लागली, नंतर रिंगची रेडियस वाढायला लागली, बरोबर. हळूहळू रिंगची रेडियस वाढायला लागली, हळूहळू रिंगची रेडियस आपण एक एक रिंग वाढवत गेलो, एक एक रिंग बघत गेलो डिस्कमध्ये, एक एक रिंग बघत गेलो डिस्कमध्ये, हळूहळू एक एक रिंग बघत गेलो डिस्कमध्ये. तर जसं जसं मी रिंग बघत जातो आहे डिस्कमध्ये, तर मला हे समजतं आहे की जी डिस्क आहे ती इथून इथपर्यंत कॅपिटल आर बनवते. काय बनवते, कॅपिटल आर. म्हणजे इथपर्यंत कॅपिटल आर आहे, इथे 0. म्हणजे 0पासून कॅपिटल आरपर्यंत तिची रेडियस चेंज होते. ठीक आहे. सो रेडियस ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग चेंजेस फ्रॉम 0 टू कॅपिटल आर. मग जर मी असं घेतलं तर मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, ठीक आहे, मी काय घेतो, समेशन घेतो. समेशन कंटिन्युअस जर झालं तर ते इंटिग्रेशनमध्ये कन्वर्ट होऊन जातं. म्हणजे समेशनची साईन आपली इंटिग्रेशनसाठी असेल. याच्यामध्ये मी इंटिग्रेशनचे एक लेक्चर घेतलेले, त्याच्यामध्ये नक्की समजवलं असेल की व्हॉट इज द समेशन, हाऊ द समेशन कन्वर्टेड इंटू आहे ना, इंटिग्रेशनमध्ये कन्वर्ट होऊन जातं. तर बघा की मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर DM बनून जाईल, बरोबर. मग जर आर स्क्वेअर DMची मी गोष्ट केली तर DM मला माहिती आहे काय तो, बरोबर. आर स्क्वेअर DMच आपण काढलेला आहे, नथिंग बट, बरोबर. हा मुमेंट ऑफ इनर्शिया आपण काय घेतला इथे, तो आहे ट्वाईस अपॉन आर स्क्वेअर आर क्यूब DR. तो मी इथे काय केला आहे बघा, सबस्टिट्यूट करून ठेवलेला आहे, ट्वाईस आर स्क्वेअर आर क्यूब DM. तर याच्यामध्ये कॅपिटल M बी द मास ऑफ द डिस्क आहे, म्हणून तो मी कॉमन काढेल म्हणजे कॉन्स्टंट असेल. आणि आर स्क्वेअर जो रेडियस ऑफ द डिस्क आहे तो पण कॉन्स्टंट आहे, म्हणून मी त्याला कॉमन काढून घेतलं, म्हणजे त्यांना कॉमन काढून ठेवलं. पण आर बदलतोय, कसा बदलतोय, 0 टू कॅपिटल आर हा स्मॉल आर बदलतोय. ठीक आहे, चेंज होतोय. सो इंटिग्रेशनमध्ये चेंजची गोष्ट जर मी केली तर बघा इथे तुमच्या आलाकडे आर स्क्वेअर आहे, काय आर स्क्वेअर जो आपला आर क्यूब झालेला आहे, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. म्हणजे आपण हे सबस्टिट्यूशन केलेलं आहे. तर जर आर क्यूब इंटिग्रेशनमधून काढला तर इंटिग्रेशनमध्ये काय होतो, एक प्लस होतो आणि तो डिवाईडला होतो, 3 + 1. तर बघा इथे जसं मी इंटिग्रेशन काढलेला आहे तो आर क्यूब इंटिग्रेशन आहे DR. सो इंटिग्रेशन इज नथिंग बट r⁴ अपॉन 4 होऊन जाईल, कारण मी काय करेल 3मध्ये 1 प्लस करेल तर 4 होईल, डिवाइड बाय 4 होऊन जाईल. तर जसा r⁴ मी इथे लिहिला, डिवाइड बाय 4 लिहिला, 0 टू r हे अप्पर आणि लोअर लिमिट मला देऊन देईल. ठीक आहे. मग मी काय करतोय की अप्पर लिमिट पहिले पुट करतो. अप्पर कोणतं आहे, R. ठीक आहे, कॅपिटल R मी पुट करून दिलं, डिवाइड बाय r स्क्वेअर, आणि लोअर लिमिट तुमचं 0 आहे म्हणून कॉन्सेप्ट काय होऊन जाईल, 0 बनून जाईल. म्हणजे बघा की अप्पर लिमिट आहे कॅपिटल R, मी कॅपिटल R पुट केला स्मॉल आरच्या जागेवर, त्याचा पॉवर आहे 4, डिवाइड बाय 4 आला. ठीक आहे. लोअर लिमिट 0 होतं म्हणून सगळं काय झालं, 0 कन्सिडर होऊन गेलं. ठीक आहे, 0 होऊन गेलं. मग इथे राहिला काय, तर कॅपिटल r⁴ डिवायडेड बाय 4 ट्वाईस M. ठीक आहे. मग इथून आर स्क्वेअर, इथला 2 R गेले. ठीक आहे, 2 1 जा 2, 2 2 जा 4 होऊन गेला तुमचा, म्हणजे 2 झाला इथे. जसा 2 1 जा 2, 2 2 जा 4. ठीक आहे, आर स्क्वेअरमधला हा गेला, तर उरला काय तुमच्याकडे, डिवाइडमध्ये 2 उरलेला आहे, हा कॅपिटल M उरला आहे, आणि इथे उरला आहे तुमचा 2 अजून. म्हणजे येणाऱ्या एक्झाम्पलमध्ये I = mr²/2, म्हणजे मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क इज नथिंग बट 1/2 mr² येऊन जाईल. काय येऊन जाईल, mr² येऊन जाईल. आय होप यू अंडरस्टँड दिस लेक्चर. जर समजलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.